नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा घटक 1 संख्या ज्ञान, उपघटक नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या हा घटक या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. बंद करा. आजचा घटक आहे संख्या ज्ञान, त्यातला उपघटक 2 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. या तुम्हाला ऑलरेडी अगोदर माहितीच आहेत, पण त्याच्यावरती आपण विधान स्वरूपामध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते घेतोय. पहिला पॉइंट आहे नैसर्गिक संख्या. कशाला म्हणायचंय? नॅचरल नंबर. इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर म्हणतात, मराठीमध्ये नैसर्गिक संख्या म्हणतात. आणि यालाच n या अक्षराने दर्शवलं जातं. n म्हणजे नॅचरल नंबर. पहिला पॉइंट आहे बघा, 1 2 3 4 डॅश डॅश या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. शून्य याच्यात घेतला जात नाही, फक्त 1 2 3 4 डॅश 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 याचा अर्थ काय आहे? ती नैसर्गिक संख्या वाढत जाते. दुसरा, या नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्यांनाच काय म्हटलं जातं? मोज संख्या म्हणतात. याचं कारण त्या संख्या मोजता येतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? मोज संख्या. तिसरा आहे, एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तर चौथा पॉइंट, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. माहित नाही, सांगता येत नाही. पाचवा आहे, नैसर्गिक संख्या अनंत आहेत. अनंत आहेत याचा अर्थ सांगता येत नाही. वर पण विधान बरोबर, खाली पण विधान बरोबर आहे, पण पेपर मध्ये जर तुम्हाला असा टाकला प्रश्न, नैसर्गिक संख्या अनंत आहेत, हे विधान बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. सहावा मुद्दा आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याची येते. उदाहरणार्थ काय सांगता येईल बरं बघा, नैसर्गिक संख्या 1 + 2 बरोबर किती? 3. 3 ही नैसर्गिक संख्याच आहे. पाचवा, नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नैसर्गिक संख्याच येईल असं नाही. म्हणजे कधी येऊ शकते, कधी येऊ शकणार नाही. म्हणून याला म्हणायचं नैसर्गिक संख्यांची वजाबाकी ही नैसर्गिक संख्या येईलच असं नाही. आठवा, नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्याच येते. म्हणजे 1 × 2 2 नैसर्गिक संख्याचा आहे. त्याच्यानंतर 9वा पॉइंट आहे, नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. आपण 9वा पॉइंट बघितला, नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्या येईलच असं नाही, म्हणजे सांगता येत नाही. आता पुढचा पॉइंट आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या होल नंबर. होल नंबर इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि तेच पूर्ण संख्या W या अक्षराने काय केल्या जातात? दाखवल्या जातात. पहिला पॉइंट आहे 0 1 2 3 या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त एक 0 ऍड केला की आपल्याला कोणत्या संख्या मिळतात? पूर्ण संख्या मिळतात. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0 आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. याचा अर्थ पूर्ण संख्या ह्या अनंत आहेत. आपण व्याख्या डोक्यात काय ठेवायची? नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिळवला की आपल्याला पूर्ण संख्या मिळतात. कोणत्या संख्या मिळतात? पूर्ण संख्या. पुढचा पॉइंट आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्याला इंटिजर नंबर बोललं जातं इंग्रजीमध्ये आणि त्याच्यासाठी लेटर I म्हणजे इंटिजर नंबर्स. पहिला पॉइंट आहे धन संख्या, शून्य संख्या, ऋण संख्या यांना पूर्णांक संख्या बोललं जातं. म्हणजे 0 धन ऋण या संख्यांचा संच, समूह एकत्र आला तर कोणती संख्या बनते? पूर्णांक संख्या बनते. आता तुम्ही जसं 8वी 9वी 10वीकडे जाणार तर तिथे शब्द काय वापरले जाणार? संख्या समूह, संख्यांचा संच हे शब्द वापरले जातील. दुसरा आहे डॅश डॅश -3 -2 0. बघा, -3 -2 -1 0 1 2 3 या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. काय म्हणतात? पूर्णांक संख्या म्हणतात. 0 -3 बघा, -3 -2 -1 0 1 2 3 या संख्यांना पूर्णांक संख्या म्हटलं जातं, इंटिजर नंबर बोललं जातं. 0 ही संख्या मध्यवर्ती संख्या असते. 0 ही संख्या कुठे असते? मध्यवर्ती असते. मग शून्याच्या डावीकडं ऋण संख्या असतात, उजवीकडं धन संख्या असतात. धन संख्यांनाच प्लस म्हणतात, अधिक पण बोललं जातं. यात सर्व नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या
आता नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे कोणत्या संख्या झाल्या? वजाच्या संख्या झाल्या. 5 वजा 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. मग वजा 2 आणि वजा 1 यांच्यात मोठं कोण? वजा 1. तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा हा अभ्यासायचा आहे, त्याच्यासाठी हा पॉइंट महत्वाचा आहे. म्हणजे संख्या रेषेवरती उजवीकडच्या संख्या काय होत जातात? मोठ्या होत जातात. 6 सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. याचं कारण काय? वजा 3 वजा 4 ह्या काय आहेत? शून्याच्या डावीकडच्या संख्या आहेत. 7 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. 8वा पॉइंट सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. कोणती आहे ती सांगता येत नाही. धन पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 कोणत्या आहेत? 1 2 3 4. ऋण पूर्णांक संख्या कोणत्या आहेत बघा? ऋण पूर्णांक संख्या ज्या आहेत तर कोणत्या आहेत? वजा 1 वजा 2 वजा 3 ह्या झाल्या ऋण पूर्णांक संख्या. व्यवहारात धन संख्यांच्या आधी प्लस हे चिन्ह देत नाहीत. असा घात आहे. घात आहे, नाही दिलं तरी चालतं, गृहीत धरलं जातं. +1 +2 +3. तिसरा व्यवहारात ऋण संख्येच्या आधी ऋण हे चिन्ह लिहावेच लागते. म्हणजे -1 -2 -3. पण 1 2 3 हे नाही दिलं तरी पण चालतं. शून्याला कोणतेही चिन्ह देता येत नाही किंवा शून्याला कोणतेही चिन्ह देत नाहीत. म्हणजे शून्याला चिन्ह नाही, हे डोक्यात ठेवायचं आहे. शून्याला आतापर्यंत आपण चिन्ह बघितलंय का? नाही बघितलं. पूर्णांक संख्येची बेरीज कशी केली जाते हा घटक आपल्याला पाहायचा आहे. त्याला आपण चिन्हांचे नियम पण म्हणतो. याच्या आधी आपण चिन्हांचे नियम पण पाहिलेले आहेत बघा. समान चिन्ह असताना पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे. फक्त पूर्णांक संख्येचा विचार करतोय आपण. मग उदाहरणार्थ बघा 5 + 2 बरोबर किती आले? 7. दुसरं उदाहरण -5 - 3 अधिक बघा -5 अधिक -3 म्हणजे थोडक्यात इथं काय डोक्यात ठेवायचं? समान चिन्ह असताना बेरीज करावी आणि येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे. इथं उत्तर आलं 5 5 5 आणि हे 3 8 झाले. चिन्ह या दोघांचं समान चिन्ह म्हणजे कुठलं चिन्ह द्यायचं? त्याला -8चं चिन्ह देऊन टाकायचं. दुसरा आहे भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. काय करायची? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. उदाहरणार्थ +5 अधिक -2 अधिक 5 - 2 बरोबर किती? 3. इथं मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे. लहान संख्या कोणती आहे? 2 आहे. आधी आपल्याला चिन्ह पाहिजे. दोन संख्यामध्ये चिन्ह कोणतं आहे? इथं दोन संख्येमध्ये इथं प्लस इथं मायनस आहे म्हणजे प्लस मायनस. इथं प्लस मायनस मायनस म्हणजे अधिक गुणिले वजा यांचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? वजा येतं. म्हणून 5 - 2 बरोबर किती उत्तर आलं? 3. दुसरं उदाहरण -5 अधिक 4. इथं बघा इथं चिन्ह वजाचं आहे, इथं प्लसचं आहे. -5 अधिक 4 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे आणि तिला चिन्ह कोणतं आहे? वजाचं आहे. म्हणजे 5 मधून 4 गेले किती उत्तर आलं? 1. चिन्ह कोणतं द्यायचं? वजाचं चिन्ह द्यायचं म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. याच्यानंतर तिसरा आहे मुद्दा बघा. कोणत्याही संख्येत एखादी धन संख्या मिळवा नाही. म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे. आता एकक ठरवून दिलेलं राहतं. जसं या दोन संख्यामध्ये एकक समान असतं, सेंटीमीटर म्हणतो त्याला आपण. मग या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक काय केले जातात? पुढे जातात. उदाहरणार्थ 5 अधिक 2. 5 कुठे आहे? इथं आहे. आणि याच्या पुढे किती जायचे आता? 2. बघा इकडे लक्ष द्या. तुम्हाला या संख्या रेषेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात पेपरमध्ये. संख्या रेषा काढून मग किती म्हटले त्यांनी? आता ह्यांनी सांगितले मिळवायचे. मिळवायचे म्हणजे कुठं जायचं? या शून्यापासून उजवीकडे जायचंय. कुठं जायचंय? उजवीकडं. उजवीकडे तेवढेच एकक. मग +5 इथं 5 प्लस अधिक +2 करायचे म्हणजे 5 + 2 6 7. उत्तर आलं 7 डायरेक्ट संख्या रेषेवर. हे 5 आणि हे 7 म्हणजे या 5 मध्ये किती मिळवायचे? 2 मिळवायचे. 2 मिळवले म्हणजे 6 आणि 7. 2 नंबरला कोणता अंक आहे? 7 म्हणून ह्याचं उत्तर किती झालं? 7 झालं. आता पूर्णांक संख्यांची वजाबाकी आपल्याला पाहिजे. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच
दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत काय करणे, मिळविणे. उदाहरणार्थ 8 वजा 3 बरोबर 8. आता बघा यांची काय करायची, आपल्याला वजा करायची आहे. मग या वजा 3 ची विरुद्ध संख्या कोणती, +3. मग ती काय करायची, याच्यामध्ये मिळवायची. म्हणजे 8 + 3 किती उत्तर आलं, 11 उत्तर आलं. हे झालं याच. म्हणजेच वजा कंसाच्या आतमध्ये वजा आहे, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. वजा गुणवले वजा काय होतं, प्लस होतं, धन होतं. दुसरा मुद्दा, कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे. आता बघा, कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवायची म्हणजेच डावीकडे जायचंय. काय करायचंय, डावीकडे. तेवढे एकक कुठे जायचे, डावीकडे जायचे. उदाहरणार्थ +2 अधिक -3 2 वजा 3 उत्तर किती आलं, -1. आता हेच आपल्याला संख्या रेषेवर पाहायचंय, खरं आहे का बघा. +2 कुठे आहे, +2 हे बघा इथं +2 संख्या आहे आणि त्यात किती मिळवायचे, -3. -3 कुठे येतील बघा, त्या मोजायचे एकक 1 2 3 म्हणजे कुठं आलं, -1. हे झालं त्याचं उत्तर -1. कळलं, संख्या रेषेवरती. म्हणजे असं कॅल्क्युलेशन केलं तरी बरोबर, संख्या रेषेचा वापर केला तरी सुद्धा बरोबर. आता संख्या रेषेवरती नेहमी शून्याच्या उजवीकडच्या संख्या मोठ्या असतात. मग -2 -1 यांच्यात मोठं कोण, +1. नेहमी उजवीकडच्या संख्या काय होतात, मोठ्या असतात आणि डावीकडच्या संख्या काय असतात, लहान असतात. पुढे आपण पाहणार आहे संख्यांचा लहान मोठेपणा, पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा कसा दर्शवला जातो. तिसरा पॉइंट आहे विरुद्ध संख्या. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. बेरीज किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. त्यांनाच एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या पण म्हटलं जातं. दुसरा शब्द काय आहे, विरुद्ध संख्यांनाच एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या सुद्धा बोललं जातं. दुसरा, विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असे सुद्धा म्हटलं जातं. विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी. मग +3 मग 3 ची व्यस्त संख्या कोणती, -3. -2 ची व्यस्त संख्या कोणती, +2. याचं कारण दोघांची बेरीज किती येते, 0. म्हणून दोन विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते, 0 असते. 8 + 8 बरोबर किती, 0. दुसरं एखादं गणित घेतलं, +3 - 3 बरोबर किती, 0. म्हणजे या दोन्ही संख्या एकमेकांच्या काय झाल्या, विरुद्ध झाल्या. कळलं. पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा तुलना म्हणलं जातं. त्याला तुलना कशी करायची, लहान आणि मोठा, जो लहान असेल त्याच्याकडे काय, जो मोठा असेल त्याच्याकडे काय. इथं दिलेलं आहे बघा, लहान संख्येकडे टोक, इथं मोठ्या संख्येकडे टोक. आता इंग्रजीमध्ये याला लहान संख्येकडे टोक असेल त्या बाणाचं तर लेस दॅन बोललं जातं. मराठीमध्ये लहान संख्येकडे टोक, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं, लेस दॅन, आणि मोठ्याकडे असेल तर ग्रेटर दॅन. संख्या रेषेवरून लहान मोठेपणा ठरवता येतो. बघा महत्वाचा मुद्दा काय आहे, संख्या रेषेवरून लहान मोठेपणा जो आहे तो ठरवता येतो. खाली एक संख्या रेषा दिलेली आहे, संख्या रेषेच्या मध्यभागी 0 ही संख्या धरली जाते आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या संख्या आणि उजवीकडे असणाऱ्या संख्या यांच्यामध्ये काय असतो, फरक म्हणजे काय असतो, विरुद्ध संख्या असतात एकमेकांच्या. शून्याच्या उजवीकडे असणाऱ्या संख्या ज्या आहेत तर ह्या संख्या कुठल्या असतात, पॉझिटिव्ह असतात, धन म्हणायचं त्यांना. 1 2 3 4. आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या काय असतात, निगेटिव्ह असतात, म्हणजे ऋण संख्या असतात. म्हणून तर ह्याला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो, इंटिजर नंबर्स बोललं जातं. आता पहिला मुद्दा आहे, संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा 1 न मोठी असते. याचा अर्थ काय बघा, -3 - 2 -3 - 2, मग हे -3 - 2 पेक्षा लहान आहेत असंही त्याचं वाचन केलं जातं. -2 हे -3 पेक्षा काय आहेत, लहान नाही मोठे आहेत असंही तिचं वाचन केलं जातं. नंतर हे बघा, -3 लेस दॅन -2 लेस दॅन -1 लेस दॅन 0 लेस दॅन 1 लेस दॅन 2. याचा अर्थ काय, 1 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे, -1 ही संख्या -2 पेक्षा मोठी आहे.
या दोघांमध्ये विचार केला 3 आणि 2, तर 3 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे. म्हणजे ह्याच्यात कसं लिहिलं जाणार बघा, 3 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे. म्हणजे जी लहान संख्या आहे तिच्याकडे काय केलं तर टोक केलं जातं, बाणाचं टोक. दुसरा मुद्दा आहे, आपण धन संख्या, शून्य, ऋण संख्या विचारात घेऊन त्यांच्यामधील लहान मोठेपणा ठरवू शकतो. उदाहरणार्थ बघा, 5 वजा 2 या दोघांमध्ये मोठं कोण आहे? 5 हे वजा 2 पेक्षा मोठे आहे. आता जर एखाद्याला असा प्रश्न केला, वजा 5 व 5 या दोघांमध्ये मोठं कोण? या दोघांमध्ये मोठं कोण म्हणजे वजा 5 व 5 या दोन संख्यामध्ये मोठं कोण आहे किंवा मोठी संख्या कोणती आहे? तर आपल्याला अशा वेळेस काय करता आलं पाहिजे? संख्या रेषा डोक्यात घेतली पाहिजे. आणि संख्या रेषेचा जर विचार केला आपण तर 5 ही संख्या वजा 5 पेक्षा कशी असते? मोठी असते. म्हणजे संख्या रेषेचा विचार करायचा आहे. आपल्यातले काही असे म्हणतील 5 ही संख्या दोन्ही सारख्याच दिसतात, पण एका 5 ला धन चिन्ह आणि एका 5 ला ऋण चिन्ह आहे. याचा अर्थ 5 ही संख्या वजा 5 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. आणखीन एक साइन याच्यामध्ये दिलं जातं बरोबरच. याचा अर्थ काय आहे? समान. म्हणजेच 4 बरोबर 4 हे दोन्ही कसे आहेत? समान संख्या आहेत, समान नंबर आहेत, समान अंक आहेत. आता पुढचा मुद्दा आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार. दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो. उदाहरणार्थ 2 गुणुले, बघा आता मी ह्याला प्लस साइन देतो, दोघांनाही काय म्हटलंय? दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांकाच येतो. म्हणजे याच्या आधी आपण चिन्हांचे नियम पाहिलेत. धन गुणुले धन बरोबर धन. मग यांचं उत्तर किती येणार? प्लस 3 दोन्ही किती झाले? 6. दुसरा एक धन पूर्णांक, बघा उदाहरणार्थ म्हणून एक धन पूर्णांक अधिक 3 व एक ऋण पूर्णांक वजा 2 यांचा गुणाकार किती येतो? ऋण पूर्णांक. बघा धन गुणुले ऋण, ऋण 3 दुने 6. कळलं? म्हणजे धन गुणुले ऋण याचाच अर्थ प्लस इंटू मायनस इक्वल टू मायनस. दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक येतो. याचा अर्थ काय? उदाहरणार्थ बघा, वजा 1 गुणुले वजा 1, वजा वजा काय होतं? अधिक होतं आणि उत्तर किती येतं? धन पूर्णांक. म्हणजे ऋण ऋण धन हे नियम आहे. पूर्णांक संख्यांचा भागाकार, पूर्णांक संख्येचा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक असू शकतो, असतो. काय? अपूर्णांक असू शकतो किंवा पूर्ण संख्या ही येऊ शकतो. याच्यानंतर धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. काय? धन पूर्णांकाला ऋण, हे बघा धन 5 आहेत, ऋण 3 आहेत. म्हणजे या -3 न 5 ला भागलं तर उत्तर किती येणार? -5/3. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ऋण संख्या लिहिण्याचे चिन्हांचे संकेत जे आहेत ते कुठं असतात? अंश स्थानी लिहिले जातो. ऋण धन. याचं कारण काय आहे? क्रिया करताना आपण अंश स्थानी क्रिया करतो संख्यांची. म्हणून इथं काय केलेलं आहे? ऋण चिन्ह पुढे दिलं, वजा 5 ला अंश स्थानी दिलं. याच्यानंतर ऋण पूर्णांकांचा, बघा ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. वजा 11 ला वजानं काय करायचंय? वजा 5 ने भागायचंय. म्हणजे ऋण ऋण काय होणार? धन होऊन जाणार आणि त्याचं उत्तर काय मिळणार? 11/5 मिळून जाणार. म्हणजे हे चिन्हांचे नियम आहेत. याच्या आधी आपण पाहिलेले. आता फक्त काय केलं आपण? थेअरीच्या स्वरूपामध्ये लिहून गेले. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये विधान दिलं जाऊ शकतं आणि त्या विधानातून योग्य विधान कोणतं आहे हे सांगितलं जाऊ शकतं किंवा विचारलं जाऊ शकतं. म्हणून आपण विधान काय केले? पाहिलेले आहेत. शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. उदाहरणार्थ 3/0 हा भागाकार अर्थहीन आहे. याचा अर्थ शून्याचा पाडा येत नाहीये, म्हणून 3 ला भाग जात नाही. कळलं? याच्यानंतर परिमेय संख्या, जर p हा कोणताही एक काय असेल? पूर्णांक असेल. बघा p हा कोणताही एक पूर्णांक असेल आणि q हा शून्येतर पूर्णांक असेल तर p/q या संख्येला परिमेय संख्या म्हणतात.
शून्येतर पूर्णांक याचा अर्थ क्यू ची किंमत, म्हणजे आपण इथे थोडक्यात असं पण लिहू शकतो, क्यू इज नॉट इक्वल टू 0. छेदस्थानी क्यू ची किंमत काय नको आहे, 0 नको आहे. अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 1/2, 3/4 या परिमेय संख्या झाल्या. परिमेय संख्येचे दशांश रूप, खंडित दशांश रूप आणि अखंडित दशांश रूप, त्याला अखंड असंही बोललं जातं, त्यालाच अखंड आवर्ती दशांश रूपही बोललं जातं. मग उदाहरण देऊन पाहतोय बघा आपण. खंडित दशांश रूप 5/2 म्हणजे 5 ला 2 ने भागायचंय. आता इथं काय केलंय बघा, 2 न 5 ला भागलं, 2 च्या पाड्यात 4 आहेत, 2 4, 2 4 मध 5 मधून 4 गेले, 1 राहिले. इथं दशांश चिन्ह भाग पूर्ण जात नाहीये म्हणून दशांश चिन्ह पुढे नेलं, वरती घेऊन गेलो. वरून कोण घ्यायचा, 0 घ्यायचा, म्हणजे संख्या 10 झाली. आता 2 च्या पाड्यात 10 आहेत, 2×5 10, भाग पूर्ण गेला. बाकी जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत भागायचं. म्हणजेच याचं उत्तर जे आहे हे 2.5 आणि या संख्येला काय म्हणायचं, खंडित दशांश रूप म्हणायचं. काय म्हणायचं, खंडित दशांश रूप म्हटलं जातं. याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा. 20 ला 3 ने भागायचंय. हे अखंड आणि आवर्ती दशांश रूप कोणाला म्हटलं जातं, एखाद्या संख्येची पुन्हा आवृत्ती होते त्याला आवर्ती म्हणायचंय. तिला काय म्हणायचं, आवर्ती म्हणायचं आहे. ती अखंड आहे असं म्हटलं जातं. बघा 3 च्या पाड्यात 3 × 18, बाकी राहिले 2. आता 3 पेक्षा 2 मोठे म्हणून भाग जात नाही. प्रत्येक संख्येच्या पाठीमागे दशांश चिन्ह असतं. ते दशांश चिन्ह काय करायचं, वरती भागाकारात घेऊन जायचं आणि मग तिथून वरून कोण घ्यायचा, 0. म्हणजे उत्तर किती झालं, 20. 3 × 18, परत 2 बाकी उरली, परत भाग गेला 18चा. याचा अर्थ ही काय राहिली तुमची बाकी. हा तुमचा काय झाला, भागाकार. याचा अर्थ ही 6 जी संख्या आहे पुन्हा 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 काय होते, त्याची रिपिटेशन होते. अशा वेळेस काय करायचं, पुढचा भाग न देता त्या 6च्या डोक्यावरती एक डॉट द्यायचा, टिंब द्यायचा. याचा अर्थ 6ची पुनरावृत्ती झालेली आहे. 6 दशांश चिन्ह 6 डॉट. या डॉटचा अर्थ काय सांगितला, 6ची पुनरावृत्ती झालेली आहे. 6 ही संख्या पुन्हा पुन्हा आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता काही वेळेस काय करतात बघा. उदाहरणार्थ असं जर उदाहरण दिलं, 0.373737, याचा अर्थ गट तयार झाला आणि तो गट पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणजे याची पुनरावृत्ती झालेली आहे. हे लिहिताना कसं लिहिलं जाणार, 0.37 आणि या 37च्या डोक्यावरती काय द्यायची, एक आडवी रेषा द्यायची. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे, 37चा गट आणि त्याची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून याला अखंड आवर्ती असं बोललं जातं. काय बोललं जातं, अखंड आवर्ती असं बोललं जातं. म्हणजे या 37च्या नंतरच्या संख्या ज्या आहेत त्या जरी आपण काय केल्या लिहिल्या नाही तरी सुद्धा त्या 37च्या डोक्यावरती काय करायची, आडवी रेषा मारायची. याचा अर्थ काय झालाय, 37चं पुनरावृत्ती झालेली आहे, रिपिटेशन झालेलं आहे. अशा या संख्येला अखंड आणि आवर्ती दशांश रूप असं बोललं जातं. काही कालावधीनंतर ती संख्या आवर्ती होऊन स्टॉप होऊ शकते, थांबू पण शकते. आता याच्यानंतर आपण थोडेसे नियम राहिले आणि मग पदावली. काय आहे पदावली. आता पदावली सोडवण्यासाठी काही नियम असतात. आतापर्यंत आपल्याला सांगितलं जायचं कंचे बागो बेव हा नियम वापरायचा असतो. पण याच्यात क कंस चे गुणाकार चे चा ची चे असा अर्थ आला तर त्याचा काय समजायचा, गुणाकार करायचा संख्येचा. नंतर बहा भागाकार, गु गुणाकार, बे बेरीज व वजाबाकी. म्हणून नियम डोक्यात काय ठेवायचा आहे, कंचे भागू बेव. याच्यात भागाकार आणि गुणाकार ह्या दोन क्रिया एकमेकांच्या व्यस्त क्रिया असतात. त्या क्रिया तुम्ही भागाकाराच्या ऐवजी आधी गुणाकार केला नंतर भागाकार केला तरी पण उत्तर बरोबर येतं. बेरीज आणि वजाबाकी ह्याही दोन क्रिया काय आहेत, व्यस्त क्रिया आहेत. म्हणजे आधी बेरीज केली काय आणि वजाबाकी केली काय आधी तरी उत्तर बरोबर येतं. पण सगळे एकत्रित कंस आला गेला तर आधी कंस सोडवला पाहिजे, हा नियम आहे.
मग त्यालाच इंग्रजीमध्ये बॉड मास असं बोललं जातं. बॉड मास, बी ब्रॅकेट, ओ ऑफ, डी डिव्हिजन, एम मल्टिप्लिकेशन, ए ऍडिशन, एस सबट्रॅक्शन. इंग्रजीमध्ये झालं. आता याच्यावर आधारित आणि पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या घटकावर आधारित आपल्याला काय करायचे, काही प्रश्न पाहिजे. एक एक करून आपण काय करूया, प्रश्न पाहूया. हे बघा, 17 वजा 8 अधिक 5. आता सगळ्यात साधी आणि सोपी क्रिया म्हणजे काय, आपल्याला बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया करता येतात. मग अगोदर काय करायचं, मोठी संख्या 17 वजा 8, 17 मधून 8 गेले, किती राहिले 9 अधिक 5. आता इथंही तुम्हाला हे नियम माहिती पाहिजेत. समान चिन्ह असताना बेरीज करायची, येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यायचं. भिन्न चिन्ह असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि येणाऱ्या वजाबाकीला काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बरोबर, हे नियम आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रियांचे. मग आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 9 आले. आता 9 अधिक 5, 9 आणि 5 किती झाले, यांची बेरीज केली 14. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर किती आलं, 14 उत्तर आलं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, 136 भागिले 17 गुणिले 10 वजा 5 बरोबर प्रश्नचिन्ह. आता इथं तुम्हाला पदावली सोडवताना पाढे तुमचे पाठ पाहिजेत. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया तुम्हाला पटकन आल्या पाहिजेत. आता अगोदर भागाकार आहे, इकडे गुणाकार आहे. काही काय करतील, 17 गुणिले 10 अधिक करतील 170 येईल, 170 न 136 ला भागतील आणि नंतर त्याच्यातून 5 वजा करतील. काही काय करतील, गणिताची मांडणी करून घेतील. कशी बघा, 136 भागाकारामध्ये 17 गुणिले किती 10 वजा किती 5 बरोबर 0. आता 17 न 136 ला भाग जातो का, 17चा पाडा येतो का आपल्याला, येतो. कितीला, 17 8 किती 136. म्हणजे या 17 याला भागलं, उत्तर किती आलं 8. हा गुणाकारामध्ये 10 वजा 5. आता हे बरोबरच्या आहे, इकडे बरोबर करून घ्या. मग उत्तर किती आलं, 8 गुणिले 10 80, 80 वजा 5 किती आले 75. हे त्याचं काय झालं उत्तर. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आडवी मांडणी केली आहे, मांडणी आपण व्यवस्थित करून घ्यायची अगोदर. 9 अधिक 9 गुणिले 9 किती झाले 81 वजा इथं 9 भागिले किती आहे 9 बरोबर. आता काय करणार इथं, या दोघांचा गुणाकार करता येतोय, गुणाकार करून घेतला. ह्या 9 ला भागिले 9 आहे. मग बघा इथं या 9 ला हे 9 कॅन्सल झाले. कॅन्सल झाल्यानंतर कोण आलं बघा, 9 अधिक 81 वजा 1. 81 मधून 1 वजा करायचे, 81 मधून 1 वजा केले, उत्तर किती भेटलं 80 भेटलं. 9 अधिक 80 या दोघांची बेरीज केली, उत्तर किती आलं 89. उत्तर किती आलं 89. त्याच्यानंतर चौथा प्रश्न घेऊया आपण. बघा चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलंय, 43 वजा 44 गुणाकारात कंस वजा 3 भागिले 22 अधिक 1. अगोदर याची मांडणी व्यवस्थित करून घेऊया आपण. 43 वजा 44 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे वजा वजा काय झाले अधिक, आणि 44 गुणिले 3 किती उत्तर आलं 4 त्रिक. आता काही म्हणतील सर गुणाकार करून घ्या, काही म्हणतील गुणाकार करू नका, तरी पण चालतं. 4 त्रिक 12 चाला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 132. 132 भागिले 22 अधिक 1 बरोबर 43 प्लस 132 ला 22 न भागायचंय प्लस 1. आता 22 च्या पाड्यात 132 आहेत का, बघा टेबल बघा, 22 चा पाडा आपल्याला यायला पाहिजे, आहेत का. 22 किती झाले 43, 22 132 अधिक 1 या सगळ्यांची बेरीज करायची. किती बेरीज आली बघा, 6 आणि 1 7 आणि हे 43 50.
हे त्याचं उत्तर, हे त्याचं काय भेटलं, उत्तर भेटलं. पाचवा प्रश्न आहे बघा, उदाहरण 5. 12 अधिक कंसात 25 वजा अशा कंसला काय म्हणतात, महिरपी कंस. 25 वजा कंसात 25 वजा 12 कंस पूर्ण, महिरपी कंस पूर्ण आणि चौकटी कंस पूर्ण बरोबर किती. आता अगोदर आतून असे 2-4 कंस एकत्र आले तर काय करायचंय, आतून बाहेर पडायचंय, बाहेरून आतमध्ये नाही यायचं. आतून बाहेर पडायचं याचा अर्थ काय, आधी छोटे छोटे कंस सोडवायचे आणि नंतर बाहेर यायचं. बघा 25 वजा 12 म्हणजे पहिल्या स्टेपला आपल्याला अगोदर काय करावं लागेल, हा जो कंस आहे तो कंस छोटा सोडून घ्यावा लागेल. मग बघा बाकीचे पद आहे तसेच घ्यावे लागतील. 12 अधिक कंसात 25 वजा महिरपी कंसामध्ये 25 वजा. आता 25 वजा 12 किती उत्तर आलं, 5 मधून 2 गेले 3 आणि 2 मधून 1 गेला 13 उत्तर आलं. आता याच्यानंतर परत काय करावं लागेल आपल्याला, 25 वजा 13 हा महिरपी कंस जो आहे तो सोडून घ्यावा लागेल. मग 12 अधिक कंसात 25 वजा 13, 5 मधून 3 गेले 2 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला. ओके. आता याच्यानंतर हा कंस सोडवायचा आहे. 25 वजा 12, 12 अधिक 25 वजा 12 किती आले उत्तर, 13. आणि मग आता बेरीज करायची, 12 अधिक 13 बरोबर उत्तर किती आलं, 25. हे त्याचं उत्तर. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा. 60 अधिक, बघा इथं 60 अधिक गुणाकार करून घेऊया, 12 पंचे 60 भागिले इथं कंसात आहे, मी याला काय करतो कंसात 180 भागिले 3 बरोबर. आता तुमच्यासारखा एखादा लगेच काय म्हणाल, सर हा 60 अधिक हे 60 काय करून घेऊया, बेरीज करून घेऊया, 60 आणि 60 120 झाले बरोबर. 120 झालं तर काय होऊन जाईल बाळांना, उत्तर चुकन आपलं, कळलं. यांची बेरीज नाही करायची, याला भागिले इकडं. मग काय होईल, 60 अधिक 60 भागिले या 3 न 180 ला आधी भागावं लागेल आपल्याला, या 3 न याला भागलं, 3 स 18 उत्तर किती आलं, 60. कळलं. मग आता याच्यानंतर 60 अधिक 60 भागिले 60. मग आता 60 भागिले 60 किती उत्तर आलं, ह्या 60 न ह्या 60 ला भागलं, उत्तर किती आलं 1. म्हणजेच 60 अधिक 1 याचा अर्थ उत्तर किती आलं याचं, 61. याच्यानंतर पुढचा आहे 7वा प्रश्न. 0/6 गुणिले 3/4. बघा शून्याला या 6 न भागलं, उत्तर किती येतं 0 गुणिले 3/4 आणि शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर गुणाकार किती येतो 0 आणि म्हणून याचं उत्तर किती 0. आता याच्याकडे जाऊया. इथं गाळलेली जागा दिली त्यांनी, कुठं याच्यात, माहित नाही काय आहे ते. मग 7 भागिले 2 याचा अर्थ 7/2 बरोबर, माहित नाही याचा अर्थ आपण त्याला x म्हणू, प्लस 1/2 7/2 बरोबर x अधिक 1/2 1/2 1/2. आता काय करा, x ची किंमत काढायची. 1/2 ला काय आहे, उजवीकडे प्लस आहे, डावीकडे घेऊन जा, पक्षांतर होईल म्हणजे क्रिया बदलणार. पक्षांतर होणे कळतं ना, ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं त्याला पक्षांतर करणे म्हणायचं. आपल्या गणिताच्या भाषेमध्ये ते पक्षांतर नाही. पक्षांतर करायचं म्हणजे डाव्या बाजूकडे असणारी संख्या उजव्या बाजूला न्यायची, म्हणजे गणितातली क्रिया बदलायची. मग हा इकडे घेऊन जातो, 7/2 वजा 1/2 बरोबर किती x. आता x बरोबर
छेद समान आहे. छेद समान आहे म्हणल्यानंतर आहे तसा छेद काय करायचा, घेऊन टाकायचा. 7 वजा 1 छेद 2 म्हणजे 7 मधून 1 गेला, किती राहिले 6. 6 छेद 2 म्हणजे x बरोबर किती. ह्या 2 न 6 ला भागलं, उत्तर किती आलं 3. म्हणजे याची किंमत किती असणार, 3 असणार. 3. 9वा प्रश्न बघा. आता 7 छेद वजा 2 आहे. इथं काय 7 ला 2 ने भाग जात नाही, पण छेदस्थानी 2 दिलंय त्यांनी आणि ऑप्शन मध्ये पर्यायामध्ये काय असणार, अंशस्थानी 2 दिलं. याचा अर्थ काय होतो, क्रिया करताना आपण कुठली क्रिया करतो, अंशस्थानी असणाऱ्या संख्यांची क्रिया करतो. मग यालाच आपण असंही लिहू शकतो, 7 छेद वजा 2 याचा अर्थ वजा 7 छेद 2. काय आहे याचा अर्थ, वजा 7 छेद 2. म्हणजे अंशाच्या ठिकाणी काय करायची, क्रिया जी आहे दिलेली ती देऊन टाकायची आणि उत्तर काय करायचं, सोडवायचं. आता यालाच आणखी कसं लिहू शकतो, पर्यायात तुम्हाला असंही देतील बघा, 7 छेद 2 गुणुले कंसात वजा 1. हे पण बरोबर कळलं, कारण कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. 4 ला 1 न गुणलं तर उत्तर किती येणार, 4च येणार. आणि 1 न 4 ला गुणलं तरी उत्तर किती येणार, 4च येणार. कोणी कोणाला गुणलं तरी उत्तर किती येणार, 4. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे हे उत्तर पर्यायात काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता याच्याकडे या दावा, वजा 96 छेद 16. तुमच्यातले काही असे बहादर हुशार असतात, कसे हुशार असतात ते पण सांगतो. काय करतात ते, सर त्या 6 ला हा 6 घालवा, उत्तर किती आलं, वजा 9 छेद 1. कळलं, तर हे चुकीचं आहे, असं होत नाही. कळलं का, असं होत नाही. मग कसं होतं, वजा 96 छेद 16. आता जर 16चा पाडा येत असेल तर बेटर, येतो ना 16चा पाडा, मग भागा बरं 16 कोणाला भागावं लागल, या संख्येला भागावं लागल. म्हणजे 16 किती 96. म्हणजे याने याला भागलं तर उत्तर किती आलं 6. आता या वजाचं चिन्ह आहे तसंच आहे, म्हणजे ह्याला हे चिन्ह काय करायचं, देऊन टाकायचं, वजा 6. इकडं पहा, उत्तर आलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सापडला का, 5 कंसात 8 वजा 3 गुणुले 5. मग आता हे सोडवताना काय करायचं, 5 कंसात 8 वजा 5 त्रिक किती झाले 15, 3 5 15. मग आधी काय करणार आहे आता, 15 वजा 8, 15 वजा 8 किती उत्तर आलं 7. अधिक 7 का वजा 7, वजा 7. मोठ्यातून लहान संख्या काय करायची, वजा करायची. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, उत्तर आलं वजा 7. आता या दोघांचा काय करायचा, गुणाकार. गुणाकार किती आला, 5 7 35. चिन्ह कोणतं, वजाचं. आणि म्हणजे वजाचं चिन्ह काय करायचं, या दोघांच्या मध्ये देऊन टाकायचं. हे झालं त्याचं उत्तर, वजा 35. कळलं. 12वा प्रश्न आहे, पाच छेद 36 अधिक 6 छेद 42. आता अशा गणितामध्ये काय करायचं, आधी आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप देता येतंय का ते पाहायचं. संक्षिप्त रूप देता येतं का ते काय करायचंय, पाहायचं आहे. येईल का द्यायला, येईल. यानं जर याला संक्षिप्त रूप दिलं तर काय होईल बघा, 5 छेद 36 अधिक या 6 न 6च्या पाड्यात 42 आहेत का, 7 चकून 42 म्हणजे 1 छेद किती आलं 7. बरोबर का. आता बरोबर, आता तिरकस गुणाकार करून घेऊया आपण. 5 गुणुले 7 अधिक 1 गुणुले 36 भागिले 36 गुणुले 7. आता 7 5 35 आणि 36 1 36
आता खाली बघा 36 ला किती न गुणायचंय 7 न गुणायचंय 7 सक 42 हातचे आले 4 7 त्रिक 21 आणि हे 4 किती झाले 25 बरोबर 6 आणि 5 11 हातचा आला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 71 छेद किती 252 71 छेद 252 हे त्याचं उत्तर कळलं. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे 1 पूर्ण 2/3 वजा 3 पूर्ण 5/6 बरोबर. मग याला आधी सोडून घेऊ आपण. मिश्र अपूर्णांक असे उदाहरण असतात. मग 3 एक डायरेक्ट करून नाही स्टेप बाय स्टेप दाखवतो. 1 गुणिले 3 अधिक 2 छेद 3 वजा 3 गुणिले 6 अधिक 5 छेद 6 बरोबर 3 एक 3 3 आणि हे 2 किती झाले 5 3 आणि 2 5 छेद 3 5 6 त्रिक 18 18 आणि 5 किती झाले 18 आणि 5 किती 23 झाले का 23 छेद 6. आता काय करायचंय इथं 6 आहे इकडे 3 आहे म्हणजे ह्यांचा कोणातरीला सरी समान करून घेऊया आपण. म्हणजे छेद समान करून घ्यायचा आहे. म्हणजे 5 ला 2 न गुणतो आणि 3 ला पण 2 न गुणतो वजा 23 छेद 6 बरोबर 5 दुने 10 छेद 6 वजा 23 छेद 6. आता इथं काय होईल बरं 10 वजा 23 छेद 6 छेद समान आहे. मग याच्या पुढच्या स्टेपला काय होईल 23 मधून 10 वजा करायचे किती राहिले वजा 13 छेद 6 हे त्याचं फायनल उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय केलं बघा आधी 2 पूर्ण 1/5 याचं वाटोळं करून घेऊ. 2 गुणिले 5 अधिक 1/5 भागिले 5 गुणिले 6 अधिक 3/6 बरोबर 5 2 10 आणि हा 1 11 11/5 भागिले 5 6 पंचे 30 आणि हे 3 33 भागिले 6 बरोबर. क्रिया करून घ्यायची आपल्याला. आता काय होईल 11/5 इकडे भागाकार आहे. मग भागाकाराला काय करायचं उलटून गुणायचं 6/33. पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं भागणं म्हणजे उलटून गुणणं म्हणजे छेदानं अंशातन अंशचा छेद. मग आता बघा याचं उत्तर या 11 न 33 ला भागता येतं आपल्याला. 11 एक 11 11 3 33 मग काय राहिलं बघा 6/5 गुणिले 3. आता या 3 न पण भाग जातो. या 3 एक 3 आणि 3 2 6 म्हणजे इथं 2 म्हणजे 2/5 हे त्याचं फायनल उत्तर. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15वा. आधी ब्रॅकेट सॉल्व करू आणि नंतर 9/2 न त्यांना भागू. मग इथं बघा काय करता येईल बाय स्टेप जाऊया. या 7 न 28 ला भागलं 7 चोक 28. या 5 न 15 ला भागलं 5 त्रिक 15. मग बघा आलेलं उत्तर इकडे राहिलेली क्रिया 4/3 गुणिले 9/8 गुणिले 3. आता इकडं कंस द्यायचा आहे भागिले 9/2 बरोबर. बघा आता इथं काय करता येईल आपल्याला हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. ह्या 4 न 4 एक 4 4 दुने 8 राहिलेली 9/2 ही क्रिया राहिली भागिले 9/2 बरोबर. आता या कंसाला यानं भागायचं दोन्ही संख्या समानच आहेत. याचा अर्थ 9/2 गुणिले 2/9
मग इथं काय होईल, हा 2 2 कॅन्सल, 9 9 कॅन्सल, उत्तर किती आलं 1. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे. आता इथं काय केलंय त्यांनी, गुणाकाराचं चिन्ह दिलंय. कुठलं चिन्ह दिलंय, गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर समोरासमोर यांचा काय करायचा, गुणाकार. मग 3 गुणिले 2 छेद 11 गुणिले 5, 3 2 6, 11 5 55, हे त्याचं उत्तर झालं. म्हणजे अशा वेळेस काय करायचं, अंशानं अंशाला आणि छेदानं छेदाला गुणायचं. 17वा प्रश्न पाहू. हे बघा, 40/12 भागिले आहे, याचा अर्थ गुणुले करायचा आणि उलटून कार्यक्रम लावायचा. 4/10. आता कोण कोण कॅन्सल होईल ते पाहूया. 10 न याला भागलं, उत्तर किती आलं 4. मग राहिलं कोण बघा, 4/12 गुणुले 4/1. परत या 4 न या 12 ला भाग जातो, किती उत्तर आलं 4 त्रिक 12, 4/3, हे त्याचं उत्तर आहे. आता 7/4 ही संख्या दशांश रूपात लिहायची आपल्याला. कशात लिहायची, दशांश रूपात. मग दशांश रूपात लिहिण्यासाठी 7 न 4 ला भागा. दुसरा ऑप्शन 7/4. छेदनस्थानी किती आले पाहिजे, 10च्या पटीतल्या संख्या आणता आल्या पाहिजेत आपल्याला. मग आणता येतील का, येतील. कशा आणणार, 4 ला कुणी गुणल्यानंतर 10च्या पटीतली संख्या येईल 25. 25 चौक किती 100. 25 चौक किती 100. आता मग इथं काय करावं लागेल आपल्याला, 25 ला गुणायचं ठरलंय. कशाला गुणायचं ठरलं, 25 न 4 ला गुणायचं ठरलं. तर गुणाकार किती आला बघा, याला गुणतो मी 25 न, तसंच अंशाला पण गुणतो आणि छेदाला पण गुणतो. मग बघा 25 चौक किती झाले 100 आणि 25 सत्त किती, 25 सत्त किती 175. बरोबर. मग आता दशांश चिन्ह देताना आपण काय करतो, खाली जेवढे शून्य आहेत तेवढे दशांश चिन्ह कुठे सरकवतो, डावीकडं उजवीकडचं. म्हणजेच याचा अर्थ 1.75, हे त्याचं उत्तर. इकडं हे सुद्धा त्याचं उत्तर. कळलं, बोला. घ्या लिहून, ज्यांचे ज्यांचे चुकले त्यांनी घ्या लिहून. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील चौकटीत ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, लेस दॅन, इक्वल टू, म्हणजे लहान, मोठा, बरोबर आणि लहान किंवा बरोबर, यापैकी योग्य चिन्ह द्यायचंय. 19वा प्रश्न आहे, -4 आणि 5 या चौकटीत आता संख्या रेषेचा विचार करायचा आहे. संख्या रेषेचा विचार केल्यानंतर -4 आणि 5 आधी चिन्ह शोधायचं. 4 ला वजाचं आणि 5 ला अधिकच आहे. याचा अर्थ 5 ही संख्या मोठी, म्हणजे यांच्यामध्ये चिन्ह कोणतं येणार, हे. या दोघांमध्ये -6 आणि 0 या दोघांमध्ये चिन्ह कोणतं येणार, -6 पेक्षा 0 काय आहे, मोठे, म्हणून या दोघांमध्ये चिन्ह असं येणार लेस दॅन, कमीकडं कमीकडं. 3 आणि 0 आता यांच्यामध्ये 0 पेक्षा 3 मोठे आहेत, म्हणून चिन्ह कसं येणार, असं 0कडं टोक, इकडं -6 कडं टोक, इकडं. बघा पुढील चौकटीत ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू, हे आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. 19वा प्रश्न आहे, -4 आणि 5 यांच्यामध्ये कोणतं चिन्ह येणार, -4 एक आहेत, लहान आहेत 5 पेक्षा, म्हणून लहानाकडे टोक. इकडं -6 0, -6 लहान आहेत, लहानाकडे टोक. इथं 3 0, आता यांच्यामध्ये 0 पेक्षा 3 मोठे आहेत, म्हणून टोक कोणाकडे आलं, 0कडे. 22वा प्रश्न आहे, -1 -2. आता संख्या रेषेचा जर आपण असा विचार केला तर इकडं 0, इकडं 1, इकडं -1, इकडं -2, आणि संख्या रेषेवरती उजवीकडच्या संख्या नेहमी काय असतात, मोठ्या असतात, आणि म्हणून यांच्यामध्ये चिन्ह कोणतं येणार, -2 कडं लहान.
इथं 1/2 1/2 दोन्ही समान आहे म्हणजे चिन्ह कोणतं येणार बरोबर. -4 -3 आता बघा इथं सांगितल्याप्रमाणे -3 आणि इकडे कोण येणार -4 म्हणजे त्यांच्यामध्ये चिन्ह कोणतं यायला पाहिजे -3 मोठे. -2 आणि 0 यांच्यामध्ये चिन्ह कुठलं येणार आता -2 हे 0 काय आहेत मोठे आहेत म्हणजे चिन्ह कोणतं येणार -2 कडं टोक 0. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.